फॅक्ट्स अबाउट टी. बहुतेक जणांची सकाळ ही चहानेच सुरू होते. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहानेच करत असतात. काही लोकांना दिवसातून 2 ते 3 वेळा चहा लागतो. काही संशोधनांनी जास्त चहा पिण्याचे तोटे देखील सांगण्यात आले आहेत. परंतु लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात. कधीकधी तर ते लोक खूप चहा पितात. चहा बनवतात आणि नंतर वाटेल तेव्हा पुन्हा गरम करून पितात. पण उरलेला चहा पुन्हा गरम करणे योग्य आहे का? थंड चहा विष बनू शकतो. TOIच्या वृत्तानुसार चहा बनवल्यानंतर काही मिनिटांतच तो थंड झाला म्हणून परत गरम केल्यास कुठलेही नुकसान नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते चहा नेहमी फ्रेश पिणे अधिक चांगले होईल. कधीकधी चहा खूप लवकर थंड झाला तर गरम करून पितात. त्याची सवयच करू नका. पण पुन्हा गरम केल्याने चहामधील चव, सुगंध आणि पोषक तत्त्वे देखील नष्ट होतात. तज्ज्ञांच्या मते चहा तयार होऊन 4 तास झाले असतील तर तो चहा परत गरम करून पिण्याची चूक अजिबात करू नका. कारण तोपर्यंत अनेक बॅक्टेरिया त्यामध्ये तयार होतात. जर तुम्ही दुधाचा चहा बनवला असेल तर त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. भारतातील बहुतेक लोक दुधाचा चहा पितात. त्यामुळे दुधाचा चहा पुन्हा गरम करून पिण्याची चूक करू नका. आणि साखरेचा चहा. अनेकदा आपण चहा बनवतात त्यात दुधापासून साखर घालतो. साखर अधिक बॅक्टेरियांना आमंत्रण करते. तसेच जेव्हा तुम्ही दूध आणि साखर घालून चहा पिता आणि ती बनवता तेव्हा तो थंड झाल्यावर लवकर खराब होतो. उन्हाळ्यात जेव्हा तापमान खूप जास्त असते तेव्हा चहा थंड झाल्यावर लगेच खराब होतो. थंड चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम उद्भवू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन थंड चहा गरम केल्यानंतर न पिणेच चांगले असते. या टिपचा वापर करून चहाला करा टाटा बाय बाय. चहाऐवजी आरोग्यदायी पेयाची सुरुवात करा. दिनक्रमात समावेश केल्याने चहाची लत ही काही लोकांना दिवसातून 7 ते 8 वेळा कप पिण्याची सवय असते. ते चहा 7 ते 8 वेळा त्यांच्या पोटात उतरवतात. सारखं वाटत नाही इतका चहा त्यांच्या प्रकृतीसाठी चांगला नसतो. तरी देखील ते चहा पितच असतात. कामाच्या घाईत असले म्हणून, टेन्शनमध्ये, कधी पाऊस चांगला पडतोय म्हणून तर कधी वाजते या कारणासाठी एकाहून जास्त चहाचा कप पोटात रिकामे केले जातात. घरचे आणि अनोळखीचे लोकांशी एवढं मौन मारणं भेटतं त्याला काही बाकीचं कशाचं व्यसन नाहीये पण चहाचा व्यसन आहे. काही लेखक म्हणतात स्क्रिप्ट रायटर्स लिहायला सुचेना म्हणून ते चहा घेतात. चहा घेणे काही चुकीचे नाही पण ते प्रमाणाहून अधिक घेणे चिंताजनक असू शकते. बरेच लोक दिवसभरातील उपाशी राहतात परंतु दिवसभरात 10 कप चहा पितात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे चहाचे व्यसन कमी करणे अत्यंत गरजेचे असते. चहाचं व्यसन कमी करायचे असेल तर काही चुकांकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच त्या चुका कोणत्या हे आपण जाणून घेऊया. पण सगळ्यात अगोदर उपाशी राहणे बंद केले पाहिजे. काही लोक बराच वेळ उपाशी राहतात आणि त्या उपाशी राहिल्यामुळे त्यांना चहा प्यावेसे वाटते. कामाच्या दरम्यान अनेक वेळा कप चहा पितात. अशा परिस्थितीत आपल्याला उपाशी राहण्याची सवय लागते. याशिवाय चहा पिण्याचे व्यसनही होते. त्यामुळे चहाचे व्यसन कमी करायचे असेल तर आधी तुम्ही नाश्ता करणे गरजेचे आहे. यानंतर चहा प्या. जेणेकरून तुम्हाला दिवसभरात चहा हा मर्यादित प्रमाणातच प्याल. पुन्हा चहा पिण्याची तुम्हाला इच्छा होणारच नाही. त्यामुळे उकळलेला चहा हा प्यायलाच नको. चहाच्या व्यसनामुळे जर तुम्हाला उकळलेला चहा वारंवार किंवा सारखा
जास्त वेळ प्यायला आवडत असेल तर ते तुम्ही तुमच्या आरोग्याशी खूप हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे तुम्ही सारखे चहा गरम करून पिऊ नका. पिण्याचा प्रयत्न करता त्यात कॅफीन असू शकते. याचे प्रमाण खूप जास्त होते, ज्यामुळे तुमच्या शरीराला आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पुन्हा चहा गरम करून पिऊ नका. त्याऐवजी कोणताही पेयाचा समावेश करून घ्या. जर तुम्हाला चहाचे व्यसन सोडायचेच असेल तर जेव्हा तुम्हाला चहा प्यावासा असा वाटत असेल तेव्हा तुम्ही सर्वप्रथम दुधाचा चहा ऐवजी ग्रीन टी किंवा इतर हर्बल टी त्याऐवजी मदतीने तुम्ही चहा पिण्याचे व्यसन बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणू शकता. चहा पुन्हा प्यायल्याने पित्त होणार, ॲसिडिटी होणार, भूक कमी लागणार नाही. म्हणून चहा पिणं टाळा. दिवसातून फक्त 2 वेळा घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.